पार्वतीताई आहेत ना तुमच्या मदतीला. पटपट आटपा, पाहुणे यायची वेळ झाली आता. हो हो ठीक आहे ठीक आहे, या या, हरकत नाही. हां हां. राजन, अरे केटरिंगची लोक कधी येणार आहेत? आई आत्ताच त्यांच्याशी बोलत होतो, ते म्हणाले आम्ही वेळेवर पोहोचू. ठीक आहे. हां. त्या माळा जरा नीट लावायला सांगता ना. हो हो सांग. हा गुरुजी, नमस्कार, बोला. अन्नपूर्णाताई, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंदिरात तुमच्या नातीच्या दीर्घायुष्यासाठी तिच्या नावाने पूजा सुरू केली आहे. आजचा दिवस फारच छान आहे. आज छान वाढदिवस साजरा करा. हो हो, खूप आभारी आहे तुमची. म्हणजे मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे 100 अनाथ मुलांना दान केलेलं आहे. हे फारच छान केलं. गरजू लोकांना मदत केल्यावर ते पुण्य तुमच्या नातीच्या वाट्यालाच येणार. फक्त असं वाटतंय की निदान पुढच्या वर्षी तरी तिच्या वाढदिवसाला माझ्या नातीचे पाय या घराला लागावेत. ताई, अहो असं का म्हणता? कदाचित ती याच वाढदिवसा दिवशी तुमच्या सोबत असू शकेल. हा, तुम्हाला फक्त तिला ओळखता यायला हवं. काय तुम्ही खरं सांगताय? खरंच ती या वाढदिवसाला येईल इथे? ही म्हातारी एवढी खुश का दिसते? असं काय झालंय? हो का नाही, अशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही. आणि बाकी सगळं तर त्या विधात्याच्या हातात आहे. हो, ते तर बरोबरच आहे. पण गुरुजी, खरंच ती जर या वाढदिवसाला इथे आली ना, तर मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. हो हो, ठीक आहे. आज Yeah, I'm just going through the documents. Okay. Just hold on. I'm getting a call. Should I get back to you? Yeah, thank you. हॅलो. नयनतारा, मी अन्नपूर्णा बोलते. अगं, म्हणजे काल अनिका आणि कामिनीने जे काही केलंय त्यामुळे तू आमच्यावर खूप रागवली असशील याची कल्पना आहे मला. नाही नाही ताई, असं काही नाही आहे. अनिका आणि कामिनीजींवर माझा खूप राग आहे. मला नाही वाटत आता आयुष्यात कधी मी त्यांच्याशी काही संबंध ठेवीन. पण ताई, तुमच्यावर, राजनवर मला अजिबात राग नाही आहे. अहो, तसंच काही निमित्त असेल ना तर मी नक्की येईन. मी खरंच सांगते, तुम्ही असं काहीही मनात ठेवू नका. हेच ऐकायचं होतं बघ मला.